आजीच्या हातची जादू. नमस्कार मंडळी, आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहोत कमी साहित्यात आणि अगदी कमी वेळामध्ये होणारी कंटोळीची भाजी. आपण ही कंटोळी स्वच्छ धुवून आणि कट करून घेतलेली आहे, तुकडे करून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण घेतलेलं आहे मीठ, हळद, तेल आणि सोबत घेतलेले आहेत 4-5 मिरच्या घेतलेल्या आहेत, ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि 2 कांदे घेतलेले आहेत. चला आता आपण पटकन करायला घेऊया. आता आपण घालूया त्यामध्ये 1 पळी तेल. आता आपण त्यात घालूया 2 कांदे बारीक चिरलेले. कमी साहित्यामध्ये होणारी आणि झटकन होणारी भाजी आहे, जास्त वेळ लागत नाही. सोबत घालूया मिरच्या. तुम्हाला जसं तिखट हवं असेल त्या अंदाजाने तुम्ही घेऊ शकता. आता नेहमीप्रमाणे आपल्याला कांदा शिजवून घ्यायचा आहे मऊ पडेपर्यंत. आपण ना झाकण घालूया. कांदा तर शिजलेला आहे. आता आपण काय करूया, त्यात घालूया 1 चमचा हळद. परतवून घेऊया. आणि आता त्यात घालूया कंटोळी. छान मिक्स करून घेऊया. आता काय करूया, आपल्याला ना ही वाफेवर शिजवून घ्यायची आहे. तर आपण त्यावर ठेवूया झाकण आणि 7 ते 8 मिनटं चांगली वाफ काढून घेऊया. झाकण काढूया आणि कलर बघा खूप सुंदर आलेला आहे. आपली भाजी तयार आहे. आता थोडंसं काय करायचं आहे, आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे मीठ आणि खोबरं. भाजीच्या क्वांटिटीप्रमाणे तुम्ही ओलं खोबरं घ्या. आणि आता त्यात घालूया चवीपुरतं मीठ. आता ही छान अशी 2-3 मिनटं परतवली ना, म्हणजे आपली कंटोळीची भाजी तयार झालेली आहे. आता 2 मिनटं झाकण देऊन एक वाफ काढूया. झाकण काढून पाहूया आणि तुम्ही पाहू शकता आपली कंटोळीची भाजी तयार झालेली आहे. अगदी हेल्दी आहे, नक्की ट्राय करा. ज्यांना जास्त स्पायसी आवडत नाही त्यांनी तर नक्की ट्राय करून बघा, खूप सुंदर लागते. आता आपण गॅस बंद करूया आणि मी तुम्हाला गरमागरम सर्व करून दाखवते. गरमागरम भाकरीसोबत कंटोळीची भाजी फारच सुंदर लागते. तर नक्की घरी ट्राय करा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपण पुन्हा भेटूया नवनवीन व्हिडिओ घेऊन आजीच्या हातची जादूमध्ये. बाय.